निजीवड सीड्सने गेल्या 2 वर्षात जे काही नवीन हायब्रिड कपाशीच्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याच्यामध्ये आशा आणि नवनीत, त्यानंतर एक नवीन हायब्रिडची भर पडते आहे. त्याच्यामध्ये प्रिया 955 955 हे त्या हायब्रिडचं नाव आहे. आणि सध्या ते आम्ही जेव्हा इथे जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोलच्या रिसर्च फार्मवर त्याचं जेव्हा रिझल्ट बघतो आहोत, जे सकिंग पेस्ट आहे, जे आपण रसशक किडी म्हणतो, त्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो, कारण हे इरिगेटेड क्षेत्र आहे. आणि या इरिगेटेड क्षेत्रामध्ये हाय मॅनेजमेंटमध्ये कपाशीची लागवड केली जाते. आणि या परिस्थितीमध्ये प्रियाने जो परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं जे सकिंग पेस्टचं जे काही टॉलरन्स लेवल म्हणतो आपण, ती अतिशय चांगली दिसून आलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे त्याचं बोल सेट, आणि त्याचा अजून एक मुद्दा म्हणजे की त्याचं जे बोल सेटिंग आहे, बोंडाची लागवड आहे, ही खालच्या याच्यामध्ये बघताय तुम्ही की येथपर्यंतच्या याच्यामध्ये बरेचसे बोर्ड हे आता परिपक्व झालेत. 130 दिवसाच्या क्रॉपमध्ये जवळपास 40 ते 45 50 बोंड हे परिपूर्ण तयार झालेले आहेत. वरती पण बोल आहेत. पण या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्याची लागवड केली जाते आणि रसशक किडीपासून त्याचं जे काही प्रतिबंधक गुणवत्ता दिसून आलेली आहे, तर हे या महाराष्ट्र, गुजरात, MP या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हे अतिशय चांगलं वाण आहे. त्याची जी वेचणी पण आहे, ही वेचणी पण अतिशय चांगली आहे. हे बघा, अतिशय सहजपणे बोंड हे वेचलं जात आहे. क्लीन कापूस निघतो याच्यामध्ये. आणि याची वेचणी लवकर आल्यामुळे जे काही पुढचं पीक आहे, जसं खरीपातलं पीक झाल्यानंतर ज्यांच्याकडे पाणी आहे ते दुसरं पीक घेण्यासाठी पण तयारी करू शकतात, किंवा ज्यांना रटून घ्यायचं आहे, फळदर घ्यायची आहे, ते फळदर पण घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे हे एका पिकामधलं दुसरं पीक घ्यायचं आहे किंवा कपाशीच पीक कंटिन्यू करायचं आहे, हे दोन्ही केसमध्ये हे प्रिया जे निजीवडचं जे हायब्रिड आहे हे अतिशय चांगलं काम करेल. आणि त्यामुळे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो की ह्या नवीन हायब्रिडबद्दल त्यांनी जरूर विचार करावा आणि निजीवडीचं हे हायब्रिड घेऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये भर घालावी. मी अशी तुम्हाला विनंती करतो.